कृषि मंत्री द्वारा 15 दिनों के भीतर मांगें पूरी करने का आश्वासन देने के बावजूद जब मांगों पर कोई कार्रवाई नहीं हुई, तब महाराष्ट्र राज्य कृषि सहायक संगठन ने राज्यव्यापी आंदोलन का ऐलान किया है। इसी क्रम में गोंदिया में भी कृषि सहायकों ने प्रशासनिक कार्यालय के सामने अपनी विभिन्न लंबित मांगों को लेकर धरना आंदोलन शुरू कर दिया है। 10 फरवरी 2025 को कृषि मंत्री ने 15 दिनों के भीतर लंबित मांगें पूरी करने का वादा किया था, लेकिन अब तक कोई ठोस कदम नहीं उठाया गया। इसके चलते कृषि सहायकों ने प्रशासनिक कार्यालय के सामने आंदोलन का रास्ता अपनाया है। उनकी प्रमुख मांगों में शामिल हैं शासकीय कार्यों के लिए मोबाइल की बजाय लैपटॉप मुहैया कराना, कृषि सेवक की पदावधि समाप्त कर उन्हें नियमित कृषि सहायक पद पर नियुक्त किया जाए, पदनाम बदलकर कृषि सहायकों को सहायक कृषि अधिकारी के रूप में नामित किया जाए, ग्राम स्तर पर कामकाज के लिए कृषि सहायकों को सहायक कर्मचारी मददनीस उपलब्ध कराया जाए, निविष्ठा बीज खाद वितरण में समन्वय की कमी दूर की जाए और वाहन भाड़े की भरपाई की स्पष्ट व्यवस्था की जाए, जिससे कृषि सहायकों पर आर्थिक बोझ न पड़े। आंदोलनकारियों ने चेतावनी दी कि यदि मार्गदर्शक सूचनाओं में परिवहन भाड़े की व्यवस्था नहीं की गई तो खरीफ हंगाम 2025 में बीज खाद वितरण का बहिष्कार किया जाएगा। कुठल्या मागण्यासाठी आजचा हा आंदोलन आहे? आमच्या ज्या प्रलंबित ज्या मागण्या आहेत, प्रथमतः मुख्य मागणी ही जी आहे आमची की कृषी सहायक हे जे नाव आम्हाला मिळालेलं आहे शासनाकडून यापूर्वी, यामध्ये बदल करण्यात यावा, ते सहाय्यक कृषी अधिकारी असं पदनामात बदल करण्यात यावं। जी मागणी आमची 14 वर्षापासूनची आहे आणि ज्या संवर्गाने मागणी न करताही जे तलाठी आणि ग्रामसेवक आहेत यांच्या पदनामात बदल झालेला आहे, त्यामुळे आमच्या पदनामात बदल करून शासनाने आम्हाला न्याय द्यावा। दुसरी अशी महत्त्वाची मागणी जी आमची आहे की आज 100 दिवसाचा कार्यक्रम सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आखताना सर्व डिजिटलायझेशन केलेलं आहे, परंतु या युगामध्ये कृषी सहायकाकडे शासनाकडून डिजिटलसाठी कोणतीही साधनसामग्री पुरवठा करण्यात आलेली नाही। त्यामुळे आम्हाला डिजिटल होण्यासाठी आणि डिजिटल काम करण्यासाठी लॅपटॉप देण्यात यावं। तिसरी अशी जी आमची मागणी आहे, आमचं समकक्ष काम करणारे कृषी सेवक जे आहेत समान काम करतात, परंतु शासन त्यांच्यासोबत दुजाभाव करून त्यांना वेतन कमी देऊन 3 वर्ष कृषी सेवक या नावाने त्यांची पिळवणूक करत आहे। त्यामुळे त्यांची सरळ सेवा पदभरती करून कृषी सेवक हे पद रद्द करत यावे आणि रेग्युलर कृषी सहायक म्हणून भरती करण्यात यावे। तिसरं आपलं म्हणजे चौथं असं आहे की जे कृषी विभागाचं जे आकृतीबंध आहे, आमचा कृषी सहायक शासन सेवेत रुजू होऊन एकाच पदावर तो सेवानिवृत्त होत असतो, त्याला पदोन्नतीच्या संधी म्हणजे नसतातच, तर त्याकरिता आकृतीबंध मंजूर होताना त्यामध्ये कृषी सहायकाचे पद जे आहे हे 401 ठेवण्यात यावे। ही सुद्धा एक या ठिकाणी महत्त्वपूर्ण मागणी आहे। मागण्या मान्य नाही झाल्या तर याचं पुढचं पाऊल काय राहणार आहे? मागण्या मान्य न झाल्यात आमचं हे जे आंदोलन आहे हे आम्ही शासनाला पत्र देऊन 5 तारखेपासून सुरू केलेलं आहे आणि याच्याही पूर्वी मागण्या करत होतो आम्ही, परंतु शासन याकडे फक्त आम्हाला हुलकावणी देऊन आम्ही तुमच्या मागण्यांचा विचार करू, मंजूर करू, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, शासन तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या मागण्या मंजूर होतील। परंतु आजपर्यंत शासनाने आम्ही मागणी केलेली एकही मागणी मंजूर न केल्यामुळे आम्ही 5 तारखेपासून हे आंदोलन पुकारलेलं आहे आणि जोपर्यंत आमचं म्हणजे मागण्या पूर्ण होणार नाही, शासन मागण्या पूर्ण करणार नाही, तोपर्यंत आम्ही हे काम बंद आंदोलन अनिश्चित कालावधीसाठी ठेवणार आहोत। आमचा कृषी सहायक कोणत्याही दबावाला पडणार नाही। आमची मागणी रास्त आहे, शासनाला कुठलाही त्यामुळे आर्थिक भार येणार नाही आहे आणि आम्ही आमच्या न्याय मागण्यासाठी, आमच्या सन्मानासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितार्थ आम्ही काम जो कृषी सहायक जो आहे हा शेतकऱ्याच्या हितासाठी काम करत असतो, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करत असतो, परंतु ते काम करत असताना आमचा कुठंतरी सन्मान डावलला जातो, आम्हाला साधनसामग्री पुरवठा केला जात नाही। तर ती पुरवठा होण्यासाठी, आमचा सन्मान वाढवण्यासाठी, आमचा सन्मान वाढला तर आमची कार्यक्षमता वाढेल, आम्ही म्हणजे चांगल्या दिलानं, खूप दिलानं आणि उमेदीनं, नव्या उमेदीनं काम करू। जोपर्यंत शासन आम्ही ज्या मागण्या शासनाला केलेल्या आहेत, जोपर्यंत मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्यातला कृषी सहाय्यक मागे हटणार नाही, मागण्या पूर्ण झाल्याशिवाय माघार नाही। कृषी सहाय्यक संघटनेचा आजचा हा आंदोलन सुरू आहे आपला। आमच्या अनेक मागण्या आहेत सर, पण त्याच्यात महत्त्वाची सर्वात जी जुनी मागणी आहे ती 2014 पासून आहे की पदनाम बदलणे। ही मागणी 2014 पासून आम्ही लावून धरलेली आहे, पण शासनाने अजून याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। वारंवार आम्हाला आश्वासनं दिले की आम्ही बदलून देऊ। आमचे जे समकक्ष तलाठी आहेत किंवा ग्रामसेवक आहेत यांचे पदनाम बदलून झालेले आहेत, पण आमच्या मागणीकडे शासन हा पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे।
नंतर दुसरी जी मागणी आहे, आता हे डिजिटलायझेशनचं काळ असून सर्व योजना ह्या आमच्या डिजिटल झाल्या, ऑनलाईन झाल्यात. पण त्याच्याकरिता शासनानं आम्हाला कुठलाही डिव्हाइस अजूनपर्यंत पुरवठा केलेला नाही. मग ऑनलाईन करताना समजा एक आमचा मोबाईल असते, त्याच्यामध्ये आमचा वैयक्तिक डाटा, परत इतक्या साऱ्या योजनांचं ऑनलाईन करताना आम्हाला खूप त्रास होतो. जसं MHA-DBT आहे, PM किसान आहे, PM-FME, अशा सर्व योजना ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत आणि त्याचा सर्व डाटा आम्हाला ऑनलाईन करावा लागतो. आणि तिसरी ही आमची मागणी आहे की आम्हाला एक क्षेत्रीय स्तरावर मदतनीसची आवश्यकता असतो. कृषी सहायकाकडे एक मुख्यालय असतो, त्याच्यामध्ये 7, 8, 9, 10 गावे, कधीकधी जर एखादा दुसरा मुख्यालय खाली असला तर दुसऱ्यासुद्धा मुख्यालयाचा चार्ज देण्यात येतो. आणि अशा वेळेस कृषी सहायकाकडे कुठलाही मदतनीस नाही किंवा कुठलाही बॅकअप नाही असं म्हणू शकता. त्याला या गावात काम करताना दुसऱ्या गावात काय चालू आहे हे समजायसाठी जर एक मदतनीस असला तर त्याला काम करताना सोयीचं होईल. आणि चौथी अशी मागणी आहे की हे जे निविष्ठा किंवा योजनेअंतर्गत येणाऱ्या निविष्ठा, बाकी काही साहित्य पुरवठा होतात, त्याच्यासाठी शासनानं असं कुठला गोडाऊन उपलब्ध करून दिला नाही. किंवा जसं आता एखादी जी निविष्ठा आली ती तालुका स्तरावर येतो आणि त्याला समजा त्याचा मुख्यालयापर्यंत त्याला स्वतःच्या स्वखर्चाने न्यावं लागतो. मग तिथं नेल्यावर ठेवायचं कुठं हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे ते सुद्धा निविष्ठाचं जो वाटप आहे तालुका स्तरावरून व्हावं, ग्रामस्तरावर किंवा मुख्यालयात न्यायची तगादा नसावा, अशा अनेक मागण्या आमच्या आहेत. कृषि सहायकों ने यह भी मांग की है कि कृषि विभाग की आकृतिबंध योजना को जल्द से जल्द मंजूरी दी जाए, कृषि पर्यवेक्षकों के पदों में वृद्धि की जाए और कृषि सहायकों को पदोन्नति में आने वाली बाधाओं को दूर किया जाए. उन्होंने कहा कि जिस तरह राजस्व विभाग का संरचनात्मक आराखड़ा है, उसी तरह कृषि विभाग के लिए भी आराखड़ा तैयार किया जाए. यदि उनकी मांगों को तुरंत पूरा नहीं किया गया तो वे अनिश्चितकालीन आंदोलन शुरू करेंगे, ऐसा चेतावनी स्वरूप कृषि सहायकों ने कहा.